हाय हॅलो नमस्कार, मी कविता. आपण आता करणार आहे मिक्स भाजी. त्यासाठी घेतलेली आहे मी गाजर, टॅमॅटो आणि फ्लावर आणि पनीर आणि मॅप्को. त्याच्यासाठी आपण याच्यामध्ये बीन्सही वापरू शकतो. आता हे आपण पूर्ण हे घेतलेलं आहे साहित्य. आता हे गाजर, बटाटा आणि फ्लावर हे मिक्स करून स्वच्छ धुवून घेणार आहे. स्वच्छ धुवून झाल्यानंतर आपण त्याला वाफवत ठेवायचं आहे. त्यासाठी मी मस्त असं धुवून घेणार आहे. धुवून घेतल्यानंतर एका पातेल्यामध्ये काढून घेणार आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून थोडीशी हळद आणि मीठ घालून ते वाफवत ठेवणार आहे. वाफवून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यासाठी मसाला तयार करायचा आहे. त्या मसाल्यासाठी लागणार आहे आपल्याला जिरं आणि काजू आणि लसूण हे पूर्ण लागणार आहे. खोबरं आपल्याला ओलं खोबरं आपल्याकडे जर नसेल तर आपण त्याच्यामध्ये वाळलं खोबरंही वापरू शकतो. एक 10 ते 15 मिनटं भिजत घातलं की आपलं ओलं खोबरं तयार होतं. त्यामध्ये मी 10 ते 15 मिनटं खोबरं भिजत घातलेलं होतं. खोबरं, लसूण, काजू, जिरा घेतलेला आहे. मी ह्याचं मिक्स असं वाटण करून घेतलेलं आहे मी. ते वाटण झालं की आपल्याला फोडणीसाठी लागणार आहे तेल, कांदा आणि टॅमॅटो. नंतर आपण फोडणीसाठी एका कढईमध्ये थोडंसं एक पळीवर आपण तेल घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये जिरा आणि कढीपत्ता घातलेला आहे. मस्त असं तडतडलं की त्याच्यामध्ये कांदा घालून मस्त परतून घेतलेला आहे. परतून झालं की त्याच्यामध्ये मी टॅमॅटो घातलेला आहे. टॅमॅटोही मस्त परतला की त्याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार तिखट घातलेलं आहे. तिखट घातलं की तिखट घालून झालं की जितकं आपल्याला हवं तेवढं आपण त्याच्यामध्ये तिखट वापरू शकतो. मी ह्याच्यामध्ये 2 ते 3 चमचे तिखट वापरलेलं आहे आणि धना पावडर, जिरा पावडरही घातलेला आहे. नंतर आपण उकडलेला मसाला घालायचा आहे. तो मसालाही मस्त असं तेल सुटूसपर्यंत भाजून घ्यायचा आहे. परतून झाला की तो मस्त असं तेल सुटूसपर्यंत भाजून झाला की त्याच्यामध्ये आपण उकडलेल्या भाज्या घालूया. भाज्या घातल्या की थोड्या वेळानं उकळी आली की आपण त्याच्यामध्ये मॅप्को घालूया. मॅप्कोलाही पूर्ण उकळी आली की त्याच्यामध्ये आपण शेवटला पनीर घालायचं आहे आणि वरून कोथिंबीर घालायची आहे. अशी आपली भाजी पूर्ण तयार झाली.